नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या मिनी ब्लॉगमध्ये। आज विचार केला वरून बोलतो वडापाव खाऊया, तर चल बोललो वडापाव खायला। मार्केटवाडी सोडल्यानंतर आली आमची भोईरवाडी। तर भोईरवाडीच्या इथे एक मच्छीचं दुकान झालेलं आहे। सो इथे मच्छी घेण्यासाठी खूप पब्लिक येते। तर आता आम्ही चाललेलो कुंडलच्या पेट्रोल पंपावर। हे आहे कुंडलमधील सुप्रसिद्ध नवसाला पावणारा श्री गणेश। हे आमच्या कुंडलचं खूप मोठं आराध्य दैवत आहे, जिथे प्रत्येक चतुर्थीला खूप पब्लिक जमा होते। तो आता आम्ही पुढे जात चाललो आहोत। तर तुम्हाला आता SK सलून दाखवत आहे मी। तर हे कुंडलमध्ये SK सलून आहे, तुम्हाला दाखवतो मी आता। हे आहे SK सलून, इथे खूप कस्टमर जातात। हे माझ्या भावाचंच आहे, सो तुम्ही सुद्धा भेट द्या। हे आहे भक्तांचं एक वडापाव स्टॉल, इथं सुद्धा खूप कस्टमर येतात। तर आता कुंडलचा हा नायरा पेट्रोल पंप आलेला आहे। इथं रील स्टार पुष्पा असते। सो बघूयात आता पुष्पा आहे का। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की रील स्टार पुष्पा इथे आलेले आहे। तर तिला मित्रांनो मी एवढी मदत करायला सांगतो ना या दादाला, तर अजिबात नाही मदत करत। बघा हे मला फसवतात, आज करू उद्या करू, आज करू उद्या करू। हे चाललंय नुसतं चालतच चाललंय। आता इथं पेट्रोल पंपावर ते आले ना का गाडी बंद करून टाकेन त्यांची। तर वरुण आणि पुष्पाताईंची काहीतरी चर्चा चालू आहे। पुष्पाताईंना बँकेचं अकाउंट ॲड करायचं, तर वरुण त्यांना मदत करतोय, तुम्ही बघू शकता। मी सांगत ना मला कॉमेंट्री तुम्ही देऊन द्या, मी बोलीन, तुम्ही काढा व्हिडिओ। अरे दे ना, ते काय कॉलाचे ते लिफ्ट करून दे। तर पुष्पाताईंचा काय अकाउंट ॲड होत नाहीये, तर आम्ही त्यांना बोललो की आता आम्ही पुढच्या वेळेला येऊ। तर वरुण स्वतः त्यांना बोललाय की मी तुम्हाला खोलून देईल। तर वरुण आता पुढच्या वेळेला येऊन त्यांचं करून देणार आहे। तर नायरा पेट्रोल पंपाच्या बाजूला पाटील अमृततुल्य वडापाव आहे, सचिन भगत यांचा। तर आम्ही तिथे वडापाव खाण्यासाठी चाललो होतो, पण वडापाव बंद असल्यामुळे आम्हाला दुसरीकडे जायला भाग पडलं। आम्ही तिथून निघालो आणि भगत वडापाव स्टॉलला इथे आलेलो आहोत। तर आता वरून वडापाव घेण्यासाठी तात्पर्य आहे, तो म्हणतो मी पूर्ण खर्च करत आहे। एखाद्या बिझनेसमॅनला कमी फोन येतात, पण वरूनला किती येतात ना किती नाही सांगू शकत नाही। 5 मिनिटांमध्ये 20 फोन आलेले आहेत। तर भावाला होते आता पार्सल वडापावची ऑर्डर, त्यानंतर आम्हाला तो वडे देणार होत्या। तर आले आमचे वडेपाव। तर तुम्ही बघू शकता किती भारी असं वडापाव बनवलेला आहे आणि टेस्टला पण खूप छान आहे। तर आता आम्ही खात आहेत। वरून नुसता चटणी टाकत आहे, त्याची चटणी खपवत आहे गोड गोड। वरूनने केलं बिल पे। आता आम्ही निघालो घरी न, वरून पुन्हा एकदा फोनवर बोलत आहे। एवढे त्याला फोन येतात, काय सांगून फायदा नाही। फायनली आता आम्ही मार्केटवाडीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता की इथे चिकनचं दुकान आहे मुस्ताक याचा, आणि त्याच्याच बाजूला आपलं सलून आहे। तुम्हाला जर यायचं असेल तर नक्कीच व्हिजिट द्या आपल्या छोट्याशा सलूनला। तर पुन्हा एकदा आपण इथे गाडी लावली आणि गाडी लावून आपण आपल्या तर फायनली आता आम्ही आमच्या सलूनमध्ये पोहोचलेलो आहोत। तर तुम्हाला आमचा जर ब्लॉग आवडला असेल मिनी ब्लॉग, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। आणि जर कोणाला व्हिजिट करायचं असेल तर आपल्या सलूनला व्हिजिट करा।